त्यामुळे इट्स अ सायन्स ऑफ हेल्थ, इट्स नॉट अ सायन्स ऑफ डिसीज. त्याला नॅचरल हेल्थ सायन्स, सायन्स ऑफ नॅचरल हायजीन असंही म्हटलं जातं. जी पंचमहाभूत, पटकन पंचमहाभूत सांगू शकेल का इथं कोणी? हा नाही, तुम्हाला माहिती आहे. आता जे आमचे ऑलरेडी मेंबर्स आहेत त्या लोकांपेक्षा जे नॉन मेंबर्स आहेत त्यांनी उत्तर द्या. नाही आलंय बरोबर आहे, पण तरी तुम्हाला ते लक्षात राहिलं तर तुम्हाला पुढच्या पेपरात उत्तर लिहिता येणार आहे. म्हणून मी तुम्हाला विचारतोय, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. तर त्यामुळे या पंचमहाभूतांचा समतोल हा जेव्हा, म्हणजे ऍक्च्युली तुम्हाला जेव्हा आता मला काही होत नाही अशी जी एक भावना आहे ना आता, याचं निसर्गोपचारामध्ये असं विश्लेषण आहे की याचा अर्थ तुम्ही पंचमहाभूतांचा समतोल आता तुमच्यात साधलेला आहे. पण जेव्हा तुम्हाला तो समतोल ढळतो तेव्हा ती रोगकारक अवस्था तुमच्या शरीरामध्ये तयार होते. हा निसर्गोपचाराचा सिद्धांत आहे. आणि त्यामुळे निसर्गोपचारात डिसीज म्हणजे काय? तो लोअरिंग ऑफ हेल्थ. मी जसं म्हटलं तसं स्वास्थ्यात झालेली घट, रोग म्हणून वेगळं त्याला नाव नाही. म्हणजे रादर रोग हा खरा आपल्या मनात पण नाही. म्हणजे आता इथे सर मध्ये बसलेत तर त्यांची मी इतकी लेक्चर्स ऐकलेत, तर ते म्हणतात कधी रोग आपल्या मनात पण नाही. म्हणजे आपण आजारी जरी असलो आणि तुम्हाला कोणी प्रश्न विचारला की तुम्हाला काय काय कशी काय तब्येत, असं जर का प्रश्न विचारला तर मला रोग झाला असं कोणी उत्तर देतो का आपण? म्हणजे रोग हा शब्द आपल्या मनात सुद्धा नाही. ऍक्च्युली आम्ही ते क्लासेस घेतो त्याच्यामध्ये आम्ही हेच सांगतो की आपण बोली भाषेत बोलताना पण अतिशय सायंटिफिकली बोलतो आणि त्याच्याबद्दल आपल्याला कल्पना पण नाही की आपण एवढे सायंटिफिकली बोलतोय. आणि त्याचं उत्तर पण मी तुम्हाला देणार आहे की का आपण इतके सायंटिफिकली बोलतो. तर त्यामुळे रोग हा विषय ऍक्च्युली हा भासमान आहे ही गोष्ट. आपण माया ब्रह्माचं सगळं तिकडे ऐकतो खूप, पण आपण त्याच भावात आहोत त्याची आपल्याला जाणीव पण नाही की रोग अशी मी संकल्पना माझ्या मनात पकडली. आपण काय म्हणतो, जरा आजारी आहे किंवा अस्वस्थ वाटतंय, म्हणजे स्वस्थला अस्वस्थ आहे ना, रोग नाही. तर ती गोष्ट निसर्गोपचारात गृहीत धरली आहे की त्यामुळे लोअरिंग ऑफ, म्हणजे अस्वस्थ वाटणं, लोअरिंग ऑफ हेल्थ इज डिसीज. आणि त्याचं कारण ॲक्युमिलेशन ऑफ टॉक्सिन्स इनसाइड द बॉडी. म्हणजे आपण कुठली, म्हणजे आत्ता झालेल्या ॲसिडिटीपासून, हायपर ॲसिडिटीमध्ये म्हणा किंवा डायबिटीजपर्यंत पासून कॅन्सरपर्यंत, या सगळे जे रोग आहेत हे शरीरात जे टॉक्सिक जमा होत आहे त्याचीच परिणिती आहे. फक्त तिची नावं वेगळी वेगळी दिली आहेत. निसर्गोपचाराच्या दृष्टीने टॉक्सिक इज अ टॉक्सिक. त्यामुळे आमच्या शरीराच्या दृष्टीने कुठलाही, म्हणजे कचरा, आपलं घर आहे आणि घरामध्ये वरच्या माळ्यावरती जळमट असतील आणि खाली कचरा पडलेला असेल कागदाचा, तर आपल्यासाठी तो सगळा कचराच असतो ना. आणि आपल्याला काही वेगळ्या वेगळ्या एजन्सीज बोलवायला लागत नाही. आपण वरती एक तर जो झाडू जळमट काढण्यासाठी मारू, त्याच झाडूने आपण खालचा कचरा पण गोळा करू. तर हा जो आस्पेक्ट आहे तोच आस्पेक्ट निसर्गोपचारात ऍक्च्युली जी टॉक्सिक्स बॉडीमध्ये साठलेली आहे ती बॉडीमधनं बाहेर काढायची असतील तर शरीर आणि ती चालवणारा जो आत्मतत्व आहे शरीरातलं, त्याच्यासाठी ती सगळी जळमट आणि कचरे एकच आहेत. हा निसर्गोपचाराचा सिद्धांत आहे. आणि ज्यांनी तो जमला आहे, ज्यांनी तो जमवला आहे, ज्यांनी तो बाजूला काढून ठेवला आहे, तोच त्याला साफ करू शकतो. हा त्यातला आस्पेक्ट आहे. आणि त्यामुळे त्याच्याकडे शास्त्रीय दृष्टिकोनातून निसर्गोपचारातलं बघायचं म्हटलं तर बॅलन्स ऑफ 5 एलिमेंट इज हेल्थ आणि इम्बॅलन्स ऑफ 5 एलिमेंट इज डिसीज. अगदी शरीरात शुगर जास्त आहे याचा अर्थ काय आहे? शुगर म्हणजे पृथ्वी तत्व आहे. थोडक्यात जेव्हा शुगर जास्त होते पृथ्वी तत्व जास्त होत आहे. जेवताना आपण 2 घास जास्त खातो तेव्हा करतोय काय? जठरामध्ये जेवढं अवकाश तत्व पाहिजे ते कमी करून पृथ्वी जास्त घालतोय. इतकं सोपं आहे समजायला. हा प्रत्येक रोग अशा पद्धतीत डिफाईन करता येतो, पंचमहाभूतांचा असमतोल या दृष्टीने. तर त्यामुळे अशा पद्धतीत त्याच्याकडे निसर्गोपचाराचं शास्त्र बघतं. आणि त्याचा कॉज काय? आपण मगाशी बघितलं कॉज, आपण कुठल्याही रोगाचा ते आपण त्या बॅक्टेरियाज, व्हायरसेस हे सगळे कॉज बघितले. निसर्गोपचारातले कॉज हे अतिशय कॉमन सेन्सला धरून आहेत की ज्याच्याबद्दल मी फार बोलणार नाही, कारण याच्याबद्दल प्रचंड बोललं जात आहे. म्हणजे याच्यामध्ये मी फक्त नावं घेतो की अनहेल्दी हॅबिट्स, त्या कुठल्या हेल्दी आहेत आणि कुठल्या अनहेल्दी आहेत ते बहुतेक लोकांना माहिती आहे. त्याचं एक्सटेंडेड आस्पेक्ट्स काय आहेत ते निसर्गोपचाराला माहिती आहेत किंवा त्याच्या निसर्गोपचार ते म्हणतो. मेंटल स्ट्रेस, नंतर इरेग्युलर फूड इंटेक, इनॅक्टिव्हिटी आणि इन्सफिशियंट रेस्ट. आता या सगळ्या त्या हॅबिट्सशी संबंधित असलेल्या गोष्टी आहेत. फक्त त्याचं थोडंसं आपण विश्लेषण वेगळं वेगळं केलंय. ह्याच्याबद्दल काय मला फारसं बोल. आणि त्यामुळे निसर्गोपचारातली ट्रीटमेंट म्हणून जर का आपण बघितलं
तर त्या ट्रीटमेंटमध्ये पहिली गोष्ट काय तर व्हॉट इज द ट्रीटमेंट. ट्रीटमेंट इज अ लाईफस्टाईल मॅनेजमेंट प्रोग्राम. आता आपण ट्रीटमेंट या शब्दाचा जर का इंग्लिशमधला अर्थ मी परत म्हटलं तसं की आपण बोलताना आपण कॅज्युअली बोलतो बऱ्याचशा गोष्टी, पण त्या अतिशय सायंटिफिक असतात, लक्षात येत नाही. एखाद्या डॉक्टरची आपण ट्रीटमेंट घेतोय म्हणजे आपण काय करतो, आपण फक्त औषध खात असतो, आपण फक्त गोळ्या घेत असतो किंवा काय त्यांचं ट्रीटमेंट म्हणजे औषधच घेत असतो त्याच्याकडनं वेगवेगळ्या पद्धतीमध्ये. ह्याच्या पलीकडे ट्रीटमेंटला काही संबंध नाही आहे. बट आय एम नॉट ट्रीटिंग समबडी प्रॉपरली या शब्दाचा अर्थ काय होतो, आय एम नॉट गिव्हिंग प्रॉपर मेडिसिन्स टू दॅट पर्सन असा होतो का अर्थ त्याचा. आय एम नॉट बिहेविंग विथ दॅट पर्सन प्रॉपरली, म्हणजे त्या ट्रीटमेंटचा संबंध आहे तो बिहेवियरशी आहे, म्हणजे वागणुकीशी आहे. आणि वागणुकीचा संबंध निसर्गोपचारच्या ट्रीटमेंटशी आहे की तुमच्या वागणुकीतल्या चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या बदला, वागणूक सुधरवा. वागणूक सुधरवलं की शरीर सुधरेल, हे त्यातलं लॉजिक आहे. आणि त्यामुळे ते वागणूक नेमकी कशी पाहिजे, तुमचं खाणंपिणं कसं पाहिजे, तुमची झोप किती पाहिजे, वागणुकीमध्ये तुमची ॲक्टिव्हिटी किती पाहिजे. कारण व्यायाम करत नाही तर व्यायाम ही पण वागणुकीतला बदल आहे, ॲक्टिव्हिटी. तर त्यामुळे ॲडॉप्ट हेल्दी हॅबिट्स अँड लिव्ह बॅड हॅबिट्स. आणि ह्या जर वागणुकीतले बदल आपण करतोय जे निसर्गोपचार शास्त्रात सांगितलेले आहेत, ते बदल केल्यानंतर माझं स्वास्थ्य सुधारतंय की नाही हे पण बघण्याचं काम आपलं आहे. कारण ते चाललंय कशासाठी, तर स्वास्थ्यासाठी. पण मग चेक कोण करणार, तर तोच करणार जो त्याच्यात वागणुकीतले बदल त्यांनी केले, ज्याच्यावर ट्रीटमेंट चालली. तुम्हाला पेपरमधनं किंवा त्या रिझल्ट्सवरनं नाही सांगणार. म्हणजे आपल्याकडे काय होतं की त्या माणसाला आता तुमचे रिपोर्ट्स नॉर्मल आहेत पण माणसाचा त्रास तसाच असतो. रिपोर्ट्स नॉर्मल आलेले असतात, कागदावरती तो सुधारलेला असतो पण त्रास तसेच असतात. हा विषय इथे नाही. इथे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला आतून हेल्दी वाटतंय का. आणि हेल्थ ही अशी गोष्ट आहे की जो ज्याची तोच सांगू शकतो, दुसरा कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे त्यांनीच स्वतःला तपासायचं आहे की माझी हेल्थ सुधारते का. आणि तोच माणूस सांगतो माझी हेल्थ सुधारते. आणि ती जर का सुधारत असेल तर केलेले बदल योग्य आहेत, थांबवलेल्या सवयी बरोबर आहेत, चालू केलेल्या सवयी योग्य आहेत. त्यामुळे ऑब्झर्व द पॉझिटिव्ह चेंजेस इन द बॉडी. आणि सेल्फ अवेअरनेस प्रोग्राम म्हणजे त्याच्यामध्ये अंडरस्टँड द चेंज इन लाईफस्टाईल अँड इट्स इफेक्ट. म्हणजे अल्टिमेटली वी कॉल इट द सेल्फ अवेअरनेस प्रोग्राम. त्याच्याबद्दल आपण ज्याला म्हणतो ना सिंहावलोकन, की आपण केलेल्या कुठले ते आधीच्या सवयी होत्या, खाण्यापिण्यामध्ये आपण कुठले बदल केले, मग ते वेळांमध्ये असतील, त्याच्या नंबर ऑफ टाइम्स म्हणतो आम्ही त्याला, किती वेळा खातोय ते पण बघायचं आहे. कॉम्बिनेशन आहे, त्यानंतर क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे. ते या प्रत्येक गोष्टीत केलेला जो बदल आहे, अगदी अन्नापुरता विचार केला तर हे प्रत्येक मी काय बदल केले हे बदल समजून घ्यायचे. आणि भविष्यामध्ये जर का आपण ते बदल चालू ठेवले तर जी रोगकारक अवस्था माझी झाली होती ती तुमच्या भविष्यात तुम्हाला कधीही बघावी लागत नाही. हा त्यातला सिद्धांत आहे. म्हणजे अशा दृष्टिकोनातनं ते परमनंट तुमचं क्युअर आहे. आणि त्यामुळे आम्ही म्हणतो की केअर इज इक्वल टू क्युअर और क्युअर इज इक्वल टू केअर. म्हणजे त्याच्यासाठी क्युअरमध्ये यायची तुम्हाला गरज नाही आहे. तुम्ही टेक केअरमध्ये राहा, केअरमध्ये तुम्ही ते बदल करा की तुम्हाला क्युअरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. असं ते लॉजिक आहे. कारण क्युअरसाठी करण्याच्याच गोष्टी तुम्ही केअरमध्ये करायच्या आहेत. फक्त क्युअरमध्ये त्याची फ्रिक्वेन्सी वाढू शकते की तुम्हाला आज एनिमासारखी ट्रीटमेंट असेल तर ही तुम्हाला दिवसातनं 3दा घ्यावी लागेल. तुम्ही केअरमध्ये असेल तर आठवड्यातनं एकदा पण पुरती आहे. म्हणजे अशा पद्धतीत तो फरक आहे म्हणजे केअर आणि क्युअरमध्ये. मग त्याच्यातली जी पंचमहाभूतांचा समतोल जो आणायचा आहे तर तो समतोल आणण्यासाठी कुठल्या ट्रीटमेंट्स आहेत, म्हणजे मॉडेलिटीज म्हणतो आम्ही त्याला. तर या त्या ट्रीटमेंट्स आहेत की त्याच्यामध्ये स्पेस म्हणजे अवकाश तत्वाला जर का समतोलात आणायचा असेल तर फास्टिंग म्हणजे उपवास ही ती ट्रीटमेंट आहे. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त पाणी पिणे आहे किंवा फळं किंवा त्याचे ज्युसेस पिणं आहे. तर अशा पद्धती. आणि रेस्ट म्हणजे जास्तीत जास्त रेस्ट ही आमच्याकडे 1 नंबरची गोळी आहे की जी बॉडी मागतेच. म्हणजे आज मला उठवतच नाही तुम्ही म्हणता ना, तर हे बॉडी इज डिमांडिंग रेस्ट, दॅट्स ऑल. पडून राहा, सकाळी संध्याकाळपर्यंत तुम्हाला बरं वाटतं. इतकंच सोपं असतं ते. पण आपण मात्र ते काहीतरी होत आहे म्हटल्यानंतर आपण पहिले इन्सिक्युरिटी वाटते आपल्याला. आपण म्हणतो नाही कुठलं तरी औषधाशिवाय कारण काहीच बरं होत नाही ना, हे आता अगदी ठसलेलं आहे मनामध्ये. त्याच्यानंतर म्हणतो एक्झरसाइज इज फूड. म्हणजे एक्झरसाइज इज फूड म्हणजे फास्टिंग इज सुप्रीम मेडिसिन म्हटलं की ते कुठलाही रोग बरा करू शकतं असं निसर्गोपचारातली संकल्पना आहे. त्याला लंघनम परमा औषधी म्हणतात. त्याच्या कालोखाला एक्सरसाइज इज फूड म्हणजे खरा अन्न एक्झरसाइज आहे. कारण पंचमहाभूतात्मक आहार म्हणजे ज्याला 5 फोल्ड फूड मेडिसिन, जी पंचमहाभूतं ज्यातनं हे संपूर्ण विश्व तयार झाले त्याच पंचमहाभूतातून हे शरीर तयार झालंय.
आणि तीच पंचमहाभूतं आपले आहार पण आहे आणि आपलं औषध पण आहे. हा निसर्गोपचारातला सगळ्यात महत्त्वाचा सिद्धांत आहे. आणि जर का ते आहार आहे तर ती पंचमहाभूतं म्हणजे अवकाश हा पण आहार आहे, वायू हा पण आहार आहे, तेज हा पण आहार आहे, पाणी आणि अन्न तर कळतंच आहे आपल्याला आहार आहे, पण हे पहिले 3 जे आहेत ना ते पण आहार आहे ते कळतच नाही. आणि त्याचं भरण करणारं जी गोष्ट आहे, जी मॉडॅलिटी आहे ती म्हणजे व्यायाम आहे. आणि त्यामुळे निसर्गोपचारामध्ये व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जे माझ्या सरांचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे आहे की आमच्याकडे उद्या कावीळ झालेला माणूस आला किंवा गायनिक प्रॉब्लेम कुठलाही प्रॉब्लेम घेऊन कॅन्सरचा मनुष्य आला आणि त्याला आता उठता येत नाही ना तरी आम्ही त्याला बसलेल्या तुम्ही पडल्या ह्या गोष्टी चालू करा. कारण एक्झरसाइज इज द ओनली थिंग विच विल इम्प्रूव्ह युअर एफिशियन्सी. एफिशियन्सी शरीराची वाढवण्याची तेवढी एकमेव मॉडॅलिटी आहे. आणि त्यामुळे ती जर का केली नाही तर ती कधीच वाढणार नाही. आणि त्या दृष्टिकोनातून व्यायामाला अनन्यसाधारण महत्त्व निसर्गोपचारामध्ये आहे. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये एअर म्हणजे जिथे श्वास लागतोय किंवा श्वास कमी पडतोय त्या अशा पद्धतीत म्हणजे हा पण एक सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो की आपल्या शरीरातलं रेस्पिरेटरी सिस्टीम आणि सर्क्युलेटरी सिस्टीम या जशा वीक होत जातात तसे बॉडीच्या सगळ्याच मेटाबॉलिक आणि कॅटाबॉलिक ॲक्शन्स वीक होत जातात. कारण सप्लाय ऑफ न्यूट्रियंट्स थ्रू ब्लड आणि सप्लाय ऑफ ऑक्सिजन थ्रू ब्लड हे जेव्हा इम्पॅक्ट होतं तेव्हा तुमच्या ॲक्च्युली दिसताना डायबिटीज दिसतोय पण पँक्रियासनं वर्किंग करण्यासाठी हा कमी पडतोय, म्हणजे श्वास कमी पडतोय, न्यूट्रियंट्स कमी पडत आहेत आणि त्याच्याबरोबर ऑक्सिजन कमी पडतोय हे लक्षातच येत नाही. मग व्यायाम झाल्यानंतर शुगर कंट्रोलमध्ये यायला लागतंय, व्यायाम झाल्यानंतर आर्थरायटिसचे सुजलेले सांधे नॉर्मल व्हायला लागतात वगैरे हे कसं दिसायला लागतं. तर त्यातला हा पण एक महत्त्वाचा आस्पेक्ट आहे की जो लक्षात येत नाही. आणि नॅचरोपॅथीमध्ये बेसिकली या सगळ्याचा कॉग्निझन्स घेतलेला आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची ट्रीटमेंट आहे थोडक्यात. म्हणजे ट्रीटमेंट याचा अर्थ प्रिस्क्रिप्शनवरती ही ट्रीटमेंट येते आमची. म्हणजे असं नुसतं नाहीये की नुसता व्यायाम करावा वगैरे अशा पद्धतीतलं नुसतं स्टेटमेंट नाहीये. आमच्याकडे जे आमचं प्रिस्क्रिप्शन्स आहेत ते प्रिस्क्रिप्शनवरती व्यायाम कुठला करायचा तो लिहून देतो आम्ही आणि तसा करून देतो. तीच गोष्ट आपल्या तेज तत्व ज्याला सन म्हणतात. सन म्हणजे काय, सन का म्हणतात तर सूर्यापासून, सूर्य हा आपला मटेरियल फादर म्हणलंय. मटेरियल फादर म्हणजे सूर्यापासून संपूर्ण आपली ग्रहरचना तयार झाली, म्हणजे ग्रहांची सिस्टीम तयार झाली आणि त्या सूर्यापासनं आणि यापासूनच पृथ्वी तयार झाली. म्हणजे सूर्यापासूनच पृथ्वी तयार झाली आणि पृथ्वीपासून संपूर्ण सजीव सृष्टी तयार झाली. तर सजीव सर्व जर का सूर्य हाच जर का आपलं मटेरियल फादर आहे तर सूर्यप्रकाश हे आपलं अन्न आहे आणि ते सगळ्यांना माहिती आहे. पण आपण कधी सूर्यप्रकाशात बसतच नाही आणि जेवढा सूर्यप्रकाशात डायरेक्ट सनलाईट जो आपल्या शरीरावर पडायला पाहिजे तो आपल्या शरीरावर पडत नाही आणि त्यामुळे त्याच्या बॉडी डिप्राइव्ड फ्रॉम दॅट. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा त्यामुळे व्यायाम आणि त्याच्याबरोबर म्हणजे जी हृदयाची ताकद वाढवण्याची गोष्ट परत व्यायाम आहे आणि त्याच्याबरोबर सूर्यप्रकाश आपलं म्हणजे सनबाथ थोडक्यात सूर्यस्नान हा पण निसर्गोपचारातला अतिशय एक महत्त्वाचा उपचार आहे. उपचार अनेक आहेत, मी त्यातले काही प्रातिनिधिक तुमच्यासमोर दाखवतो. त्याच्या पुढे म्हणजे पाणी, आपतत्व. आपल्या शरीरामध्ये 70% पाणी आहे त्यामुळे पाण्याचे पण याच्यामध्ये उपचार आहेत आणि त्याच्यामध्ये पाण्याचे इंटरनल आणि एक्सटर्नल अशा दोन्ही पद्धतीमध्ये उपचार आम्ही निसर्गोपचारात बघतो. आणि त्याच्यामध्ये पाणी पिणे एका पर्टिक्युलर लॉजिकनी हा एक त्यातला भाग आहे. आणि दुसरा ते पाणी वापरून म्हणजे पाण्याला बॉडी जी रिॲक्ट करते त्याच्या रिॲक्शनचे पण ॲडव्हान्टेजेस घेतलेले आहेत. म्हणजे आपल्याला बघा साधी गोष्ट आहे, आंघोळ केल्यावर गार पाण्याने आंघोळ केली की थंडी वाजते का थंडी जाते? काय अनुभव आहे? थंडी जाते ना. याचा अर्थ काय होतं, पाण्याला रिॲक्ट करते बॉडी, रक्ताभिसरण वाढतं आणि त्यामुळे थंडी जाते. ऍक्च्युली गार पाण्याने पण करतोय का आपण आंघोळ? गार पाण्याने आपण गरम पाण्याने आंघोळ करतोय आणि वी आर कीपिंग अवर बॉडी डिप्राइव्ड फ्रॉम दॅट. म्हणजे त्याच्यामध्ये गार पाण्याची आंघोळ हा पण एक अत्यंत महत्वाचा उपचार आहे. उपचार म्हणजे संस्कार. पुन्हा तुम्ही आता उपचार हा शब्द डोक्यात संस्कार या दृष्टीने ऐका. आणि अशा पद्धतीत जी बॉडी ज्याचं रक्ताभिसरण वाढवते शरीराचं तर त्याचा ऍडव्हान्टेज घेतलाय. त्याचा ऍडव्हान्टेज म्हणजे जो व्याधीग्रस्त भाग आहे म्हणजे एखाद्याला चेस्ट पेन असेल म्हणजे कंजेशन असेल त्यांच्या छातीला ओल्या पाण्याचा वेट पॅक आहे. म्हणजे याच्या आतमध्ये ओल्या पाण्याची ओली लपेट म्हणतात त्याला, ती पट्टी असते आणि वरनं ती झाकून घेतलेली आहे. त्याच्याचबरोबर एनिमा सारखी ट्रीटमेंट आहे की पाण्याचा वापर करून आपला कोठा साफ करणे, आतडं साफ करणे. कारण ते आम्ही म्हणतो की दॅट इज द सीट ऑफ ईच अँड एव्हरी डिसीज. आपला आतडे आपल्या घरामध्ये जंतू, अगदी रोगे जंतू म्हणले तरी ते कुठे असतात? घाणीमध्ये असतात. आणि मग आपल्या शरीराची कचरापेटी कुठे? त्या कचरापेटीत असते. आणि मग कचरापेटी साफ ठेवा.
हे त्याच्यामागचं लॉजिक आहे. आणि बाकी व्याधीग्रस्त भागाला पाण्यात बुडवून ठेवणे, जसं ॲब्डोमिनल बाथ आहे. अशा पद्धतीने अनेक बाथ असतात की त्याच्यामध्ये व्याधीग्रस्त भाग बुडवून ठेवणे आणि त्याचा उपचार मध्ये वापर करणे. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे फूड म्हणजे आपण जे आहार, आपण जे अन्न खातो त्या आहारात बदल, मी जे मगाशी म्हटलं. तर त्या दृष्टिकोनातनं ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे की आपले सगळे शारीरिक व्याधी या बहुतेक आपण खात असलेल्या अन्नातूनच तयार होतात. म्हणजे ते अतिशय जबाबदारीने खाण्याची अपेक्षा आहे. कारण आपण जर का चुकीच्या पद्धतीत खाल्लेलं अन्न असेल तर ते तुम्हाला अगदी इमिजिएटली 2 तासांनी निर्माण होणाऱ्या ऍसिडिटी पासून ते भविष्यात निर्माण होणाऱ्या कॅन्सरपर्यंत कुठलीही व्याधी तुमच्या शरीरात तयार करू शकते. त्यामुळे ती अतिशय जबाबदारीने खाण्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे त्या खाण्याचे नियम नेमके काय आहेत ते समजून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. निसर्गोपचाराच्या शास्त्रात ते नियम आपल्याला सापडतात. म्हणजे हा विषय नाही की आता प्रत्येक तो नियम कुठला आहे सांगायचा, पण मी तुम्हाला त्याचं एक ओरिएंटेशन द्यायला आता इथे उभा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मातीचे पण उपचार आहेत. म्हणजे मातीचे लेप लावणे, पण त्या मातीच्या उपचारांमध्ये मातीचे उपचार आणि पाण्याचे उपचार हे बऱ्यापैकी सारखेच. पण मातीचा वापर हा शरीराची जी अल्टिमेटली माती होणार आहे तीच माती जेव्हा आपण शरीराला लावतो तेव्हा त्या मातीमध्ये शरीरातले सगळे आपण विजातीय विषद्रव्य जे आपण टॉक्सिक एलिमेंट्स म्हणतो तर ती एक्स्ट्रॅक्ट करून घेण्याची मातीमध्ये जी ताकद आहे. त्याच्यामुळे पाण्याच्या ज्या पट्ट्या आपण लावतो तसे मातीचे पण पोटीस करून किंवा त्याचे लेप करून निसर्गोपचारामध्ये उपचार म्हणून त्याचा वापर केला जातो. त्यामुळे अशा पद्धतीमध्ये जे इम्बॅलन्स ऑफ 5 एलिमेंट्स जे आपल्या शरीरात निर्माण झाल्यामुळे जी व्याधी तयार होते ते हे ज्या पंचमहाभूतात्मक जे उपचार आहेत जे आपण आता बघितले टू बॅलन्स द 5 एलिमेंट्स, ह्या उपचारांचा आधार घेऊन आपण आपलं पुन्हा स्वास्थ्य हे समतोलात आणू शकतो किंवा स्वास्थ्य परत सुधारवू शकतो. त्याची पातळी परत जिथे आहे तिथे आणू शकतो आणि तो निसर्गोपचारातला खरा उपचार आहे. आता इथे मला सांगायचं आहे की महात्मा गांधी यांनी खरं ही उपचार पद्धती भारतात आणली ऑफिशियली. त्यामुळे भारतीय निसर्गोपचाराचे जनक म्हणून महात्मा गांधींना समजलं जातं. बहुतेक मी इथे आज उपचार लेक्चर द्यायला उभा आहे ही गांधीजींची इन्स्टिट्यूट आहे. म्हणजे ज्या इन्स्टिट्यूटमध्ये गांधीयन फिलॉसॉफीवर काम होतं किंवा त्या फिलॉसॉफीतले अनेक संकल्पनांना घेऊन लोक काम करत आहेत. त्यांनी आपले आयुष्य उभे केली. पण त्या लोकांना निसर्गोपचाराचं महत्त्व फारसं कळलेलं नाहीये असा तो आस्पेक्ट आहे. आणि ते सांगण्याच्या दृष्टिकोनातून मी इथे आलोय. आणि त्यामुळे बहुतेक लोकांना हे माहिती आहे की गांधीजींनी निसर्गोपचार आणलाय, गांधीजी हे निसर्गोपचाराचे जनक आहेत. आणि त्यांनी काय केलंय ते डेडिकेटेड फॉलोअर अँड वेल नोन ऑथॉरिटी इन द फील्ड ऑफ नॅचरोपॅथी. सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे ह्याचा अगदी साधं आमचे सर सांगतात तसं उदाहरण म्हणजे गांधीजींच्या आश्रमात जर का गेलो आणि निसर्गोपचाराच्या आश्रमात गेलो तर तिथली जी एक संपूर्ण सिस्टीम आहे त्या आश्रमाची सकाळपासून रात्रीपर्यंतची जी एक लाईफस्टाईल आहे तर तुम्हाला असं वाटणारच नाही की ही गांधीजींचे आश्रम आहे का निसर्गोपचाराचा आश्रम आहे. म्हणजे त्यांनी तीच लाईफस्टाईल तिथे अडॉप्ट केलेली आहे. म्हणजे याच्यावरून आपल्याला दिसतं की गांधीजींना ही स्वतःबरोबर इतरांनी त्या गोष्टीचा अवलंब करावा ही त्यांची अपेक्षा होती. अनेक गोष्टी त्यांनी न सांगता अशा पद्धतीत त्या सिस्टीममध्ये आणूनच लोकांना त्याचा बेनिफिट दिला. त्यानंतर ट्रीटेड मेनी डिसीज लाईक लेप्रसी विथ नॅचरोपॅथी. म्हणजे आपल्या सगळ्यांना हेही कदाचित माहिती असेल की जर का आपण सेवाग्राम आश्रमात गेला असेल तर तिथे परचुरे कुठी आहे. म्हणजे परचुरे शास्त्री गांधीजींचे जे संस्कृतचे जे त्यांना शिक्षक होते असं म्हणून किंवा त्यांनी आणलं होतं तिथे आणि त्यांना लेप्रसी होती, त्यांना कुष्ठरोग होता. तर त्यांची संपूर्ण सेवा गांधीजींनी केली. पण ज्या वेळेस कुष्ठरोग हा संसर्गजन्य आहे की नाही हे माहीत नव्हतं त्या काळात त्यांनी ते केलंय. हा त्यातला महत्वाचा भाग आहे. मग हे ते कसं करू शकले तर निसर्गोपचाराचा संपूर्ण अभ्यास आणि त्याचे सर्व सिद्धांत ते त्यांनी आत्मसात केले होते. म्हणजे यातलं सगळ्यात महत्वाचा अनुभौतिक ज्ञान ज्याला आपण म्हणतो ते त्यांना असल्यामुळे निसर्गोपचारामध्ये ऑल डिसीज आर वन. आता हे मी सगळे इथे सांगत बसणार नाहीये. तर त्यांना माहिती होतं की सर्दी, खोकला, ताप आणि लेप्रसी याच्यात फरक नाही. आणि त्यामुळे जर का मी मला आतून शुद्ध ठेवलं, माझी अंतर्गत शुद्धता मी जर का चांगली ठेवली तर मला कुठलाही रोग होऊ शकत नाही हे त्यांना माहिती होतं. आणि ते ती स्ट्रॉंगली संपूर्ण जीवनशैली त्यांनी ती आत्मसात केली होती, ती ते फॉलो करत होते. आणि त्यामुळे त्यांना माहिती होतं की मला होणार नाही आणि हे त्यांना म्हणजे त्यांनी सिद्धच करून दाखवलं. आणि रादर
कुष्ठसेवेचा पाया हा अशा पद्धतीत गांधीजींनी घातलेला आहे. म्हणजे आज बाबा आमट्यांच्या, आपल्याला कुष्ठरोग म्हटल्यानंतर कुष्ठसेवा म्हटल्यावर बाबा आमटेच माहिती आहेत. मी स्वतः आनंदवन आणि हेमल कसा इथे कित्येकदा गेलेलो आहे, लोकांना घेऊन गेलेलो आहे त्या संस्थांमध्ये. मला अतिशय त्यांच्याबद्दल आजही काही प्रश्नच नाहीये, त्यांचं काम प्रचंड आहे. पण पहिले 5 कुष्ठरोगी जे घेऊन गेले आनंदवनात बाबा आमटे, ते सेवाग्राम आश्रमाला लागूनच दत्तपुरू म्हणून पहिली जी कुष्ठरोग्यांची त्यांनी एक ती सॅनिटरियम चालू केलं, तिथले 5 कुष्ठरोगी घेऊन बाबा आमटे आनंदवनमध्ये गेले. आणि ते तिथे मला वाटतं दादासाहेब धर्माधिकारी किंवा अण्णासाहेब पटवर्धन आहे, त्यांनी ते कुष्ठरोग्याचं सगळं काम त्यांनी हातात घेतलं होतं. आणि सेवाग्राम आश्रमाला लागूनच, त्या भिंतीला लागूनच पलीकडे दत्तपूर म्हणून ती वसाहत आहे, कुष्ठरोग्यांची वसाहत. ती पहिली वसाहत ती आहे. तर त्यातला मुद्दा हा आहे की ते गांधीजी का करू शकले, निसर्गोपचाराचा अभ्यास होता म्हणून. हा त्यातला सगळ्यात महत्वाचा विषय. नंतर कन्सल्टंट वल्लभभाई पटेल ट्रीटेड हिमसेल्फ अँड हिज फॅमिली मेंबर्स फॉर म्हणजे त्यांच्या स्वतःला, कस्तुरबांना, त्यांच्या मुलांना जेव्हा जेव्हा काही रोग झाले, हिवताप झाला होता त्यांना, किंवा कस्तुरबांना जे गायनिक प्रॉब्लेम्स होते, त्या सगळ्याला त्यांनी गांधीजींनी निसर्गोपचाराची ट्रीटमेंट दिली. कन्सल्टंट टू वल्लभभाई पटेल अँड मेनी सिनियर लिडर्स, म्हणजे हे पण आमच्या कानावर आहे की गांधीजी त्यांना पण वेळी यावेळी निसर्गोपचाराच्या माध्यमातून सल्ले द्यायचे त्यांच्या बरोबरच्या लोकांना. रोट मेनी आर्टिकल्स रेग्युलरली इन हेल्थ इन यंग इंडिया, म्हणजे तरुण भारत नावाचं किंवा यंग इंडिया म्हणून त्यांचं ते मासिक वर्तमानपत्र होतं. तर त्यातले सगळे लेख ऍक्च्युली यांनी आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथीने त्याचं कंपायलेशन करून एक पुस्तक छापले त्या लेखांचं. तर असे अनेक लेख पण त्यांनी लिहिले होते. नंतर रोट मेनी बुक्स ऑन हेल्थ लाईक नेचर क्युअर, की टू हेल्थ, रामनाम. तर हे सगळी पुस्तकं छापलेली आहेत. आज गांधीजींचं लिटरेचर जे छापतात त्यांच्या नवजीवन प्रकाशन, त्या नवजीवन प्रकाशननी ही पण सगळी पुस्तकं त्या प्रकाशनाने छापलेली आहेत. म्हणजे अशा पद्धतीत गांधीजींचं ऑलरेडी त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन आहे. आता गांधीजींच्या अनेक गोष्टी आपल्याला माहिती आहेत, पण त्याच्याकडे या दृष्टिकोनाला कोणी बघितलं नाही. जो दृष्टिकोन मला आमच्या अशोक झोवर सरांनी आणि भाऊसाहेबांनी पर्टिक्युलरली सर समोर बसलेच म्हणून मला भयंकर अभिमान वाटतो की त्यांच्याकडनं मला हे मिळाले. मी आज तुमच्या समोर प्रेझेंट करतोय की त्यांच्या जीवनातले हे अनेक प्रसंग हे आपल्याला माहिती आहेत, पण आपण ह्या दृष्टिकोनातनं बघितले नाहीत. म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की इंग्लंडला त्यांनी व्हिजिट केलं. आपण नुसते त्याचे फोटो बघतो, पण हे नाही बघत की 3 पीस सूट घातलेले लोक की त्यांना लोकल तिथे राहणाऱ्या लोकांना जी थंडी सहन होत नाहीये, त्या थंडीमध्ये गांधीजी त्याच पंचावर आहेत. हाऊ कॅन इट पॉसिबल? आता मुद्दा पुन्हा तेच होतं की ज्याच्यात इम्युनिटी म्हणून आपण ज्या सगळ्या हा शब्द आता फार चोथा झालाय त्याचा या कोरोनाच्या काळामध्ये. गांधीजींनी निसर्गोपचाराची लाईफस्टाईल किंवा जीवनशैली पूर्णपणे आत्मसात केलेली असल्यामुळे पहिली काय होते तर ते इम्युनिटीचं शास्त्र आहे. हाऊ टू बिल्ड युअर इम्युनिटी. तर ती इम्युनिटी त्यांची इतकी चांगली आणि उत्तम पद्धतीत त्यांची तयार झालेली होती की त्या थंडीमध्ये जिथे लोक नाही ते थंडीमध्ये राहू शकत, अशा थंडीमध्ये गांधीजी सहज फिरले असतील असं मला अजिबात म्हणणं नाहीये. त्यांना थंडी वाजली असेल, पण त्यांचं जे व्रत होतं की मी अंगावरती पंच्याशिवाय काही घालणार नाही, हे त्यांनी तिथेही सांभाळलं. पण मलाही सांभाळायचंय म्हणून शक्य आहे का? ती इम्युनिटी असेल तरच सांभाळलं जाईल. आणि ती इम्युनिटी होती. आणि पुन्हा त्याचं कारण निसर्गोपचाराची जीवनशैली. मानसिक असेल. कोण मानसिक म्हणताय? चला बघा, तुम्ही बघा मानसिक नाही, त्यांना जास्ती असेल. मग बरोबर आहे ना, शरीर आणि मन या 2 वेगळ्या गोष्टी नाहीत. ओनली स्ट्रॉंग बॉडी लाईज, स्ट्रॉंग माइंड लिव्ज इन स्ट्रॉंग बॉडी. तुम्ही बॉडी स्ट्रॉंग म्हणजे फक्त बॉडी बिल्डरची बॉडी असं बघायचं नाहीये. तर त्यांची हेल्दी बॉडी होती आणि ती हेल्दी बॉडी इतकी हेल्दी होती की त्याच्यामुळे त्यांचं मनही तितकं स्ट्रॉंग होतं. कारण या दोन्ही गोष्टी एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. जर का मन नुसतं स्ट्रॉंग आहे आणि बॉडी स्ट्रॉंग नाही असं असू शकत नाही. शरीर जर का तुमचं दुबळं आहे, दुबळ्या शरीरात स्ट्रॉंग माइंड असू शकत नाही. तर त्यामुळे नुसतं आपण जरी म्हणलं की मानसिक म्हणलं तर एखादा मनुष्य मानसिक कंडिशनमध्ये एखाद्या गोष्टीला सामोरं पण जाईल, पण तो विथस्टँड होईल का? मग जर का शरीर दुबळं असेल आणि मन खूप घट्ट असेल तर शरीर पडणार आहे शेवटी. पण त्यांचं शरीर नाहीये दुबळं, हाच तर मुद्दा आहे. आणि ते दुबळं नसल्याचा परिणाम म्हणून ते जिवंत आलेत ना परत. आणि ते परत पुढचं आहे ते 125 वर्ष जगणार आहे. मी म्हणजे त्यांना माहिती होतं इंग्लंडमध्ये जाऊन मी 125 वर्ष जगणार आहे. दुसरा आहे तो म्हणजे दांडी मार्च. इथनं दांडीला चालत जाऊ असं कोणाच्या डोक्यात येईल?
म्हणजे आता इथनं पर्वतीला पळत जायचंय, कोणाची याची तयारी आहे? त्यांनी हात वर करा. म्हणजे आता मॅरेथॉनच पळून आले. म्हणजे माझा मुद्दा काय आहे की ज्यांच्या ती कपॅसिटी आहे त्यांच्याच डोक्यात येईल. गांधीजींच्या डोक्यात ते आलं याचं कारण ही वॉज अ फिट पर्सन. म्हणजे मी जो त्यातला व्यायामाचा आस्पेक्ट सांगितला त्याच्यामध्ये गांधीजींचा प्रॉडक्टिव्ह एफर्ट्स असा तो आस्पेक्ट होता. पण ते नुसते प्रॉडक्टिव्ह एफर्ट्स करताना नुसतं बैलासारखं काम नाही करायचं, ते त्या काम करताना त्या पद्धतीमध्ये सुद्धा ते असं करायचं की ज्यातनं तुमची एफिशियन्सी वाढेल, ज्यातनं तुम्हाला घाम येईल, ज्यातनं तुम्हाला ती स्ट्रेंथ वाढेल, अशा पद्धतीतच ते करायचं. म्हणजे त्याच्यातनं काहीतरी प्रोडक्टिव्ह म्हणजे कुठेतरी जायचं असेल एक 10 किलोमीटरवरती तर ते म्हणणार मी चालत जाईल. म्हणजे अशा पद्धतीत त्यांनी त्यांची ती एफिशियन्सी म्हणजे त्यातला जो व्यायामाचा विषय आहे तो त्यांनी अशा पद्धतीत त्याच्यामध्ये त्याचा अंगीकार करून असा तो त्याच्यात त्यांच्या जीवनशैलीमध्ये त्याचा इतकं सुंदर सरमिसळ केली होती की त्यामुळे त्यांना ते कष्ट करत असल्यामुळे आपली कष्ट करण्याची काय तयारी आहे ते 20-20 मैल सहज चालायचे. म्हणजे सेवाग्रामचा आश्रमात कोणी गेला असेल तर तिथनं वर्ध्याला ते रेग्युलरली चालत यायचे आणि जायचे. म्हणजे ही त्यांची ताकद होती. आणि जर का त्या दांडी यात्रेच्या आपण क्लिपिंग्स बघितल्या तर गांधीजींबरोबर पळायला लागते लोकांना. आणि त्यावेळेस त्यांचं मला वाटतं वय 50-60च्या आसपास होतं. हा म्हणजे 60+ होतं. म्हणजे मला आता मी एवढा आधी पिन पॉइंटेड स्टडी नाही केलेला पण मला एवढं माहिती आहे की ही वॉज ॲडव्हान्स एज. तर त्यामुळे अशा माणसाबरोबर पळतायत लोक तर ही त्यांची एफिशियन्सी तिथे दिसते. पण ती कशामुळे? परत तेच त्याचा संबंध येतो जीवनशैली आणि निसर्गोपचार. पुढे येतोय ते म्हणजे लेप्रसीच्याबद्दल मी आता मगाशी बोललोच आहे. आय विल लिव्ह फॉर 125 years. 125 वर्ष मी जगीन हे कोण म्हणू शकतं? ज्याला त्या जीवनशैली जगल्यानंतरचा तो अनुभूती आलेली आहे. खरोखर आता आम्ही पण कित्येक मी गेली आता 40 वर्ष ते फॉलो करतोय. माझे सर आता इथे बसलेले आहेत, त्यांचे वय 76 आहे. त्यांना आता पटकन मी इथे म्हणलं की सर एक 25 जोर मारून 25 बैठका मारा. सर माराल की नाही? 25 जोर 25 बैठका माराल की नाही? बास मारतोय सकाळी म्हणले. म्हणजे सर ते व्यायाम सांगायला लागले तर तुम्ही व्यायाम ऐकून दमाल. आता विषय नाहीये. मी सिद्ध करतोय की आम्ही जर का मी असं नाही की फक्त तोंडच्या गप्पा झाले तिथे की गांधीजीच फक्त काहीतरी एक्स्ट्राऑर्डिनरी होते आणि आपण ऍक्च्युली याचा संबंध परत आध्यात्मिक आस्पेक्टशी जातो. जन्माला येताना निसर्गाने प्रत्येकाला इक्वल दिलंय. प्रत्येकात ती ताकद दिली आहे. ज्यांनी आपल्या विवेकाने ती वाढवली त्याच्याकडे ती आहे आणि ज्यांनी नाही वाढवली त्याच्याकडे ती नाही आहे, असं लॉजिक आहे. आणि त्यामुळे तेच जर का तत्व आम्ही प्रत्येकाने जर का जीवनशैलीत त्याचे अंगीकारले तर जो अनुभूती गांधीजींनी घेतली तीच आम्ही घेतोय. हा माझा मुद्दा आहे. मी नुसतं बोलत नाहीये. आणि सर इथे मुद्दा म्हणून मी त्यांना घेऊन आलो इथे की ते पण आमच्या समोर एक चालतं बोलतं उदाहरण आहे की वयाच्या 76व्या वर्षी त्यांची जी एफिशियन्सी एखाद्या 20व्या वर्षाच्या माणसाला लाजवेल अशी आहे. हा आमचा अनुभव आहे. आणि तोच अनुभव गांधीजींनी घेतला होता. त्यामुळे तुम्ही जेव्हा ती जीवनशैली अंगीकार कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की आपण सहजासहजी मरू शकत नाही असा अनुभव येतो. हे माझं स्टेटमेंट आहे पण हे सत्य आहे की सहजासहजी तुम्ही आता कारण मी काय करतोय मला माहिती आहे आणि त्याचे अनुभव मला काय येत आहेत, त्याचे परिणाम मला काय शरीरावर आहेत हे मला दिसतंय, त्याचा मी अनुभव घेतोय. तर त्यामुळे ते मी 125 वर्ष जगणार हे ते सहजपणे सांगायचे. म्हणजे हा एकमेव असा जगातला नेता आहे की जो स्वतःच्या वयाबद्दल असा क्लेम करायचा आणि तसं त्यांनी जगून दाखवलं. आणि फास्टिंग सारखा जो उपचार आहे की जो निसर्गोपचारातला ऑफिशियल ट्रीटमेंटचा भाग आहे आणि तो त्यांनी त्यांचा एक हत्यार म्हणून त्यांच्या राजकीय जीवनात वापरला. म्हणजे आम्हाला माहिती आहे की एक 10-20 दिवसाचा उपास हा खरं काही फारसा अवघड नसतो पण हे लोकांना नाही माहिती कारण सगळीकडे फूड इज द सोर्स ऑफ एनर्जी अशा पद्धतीतला सगळीकडे आज त्याच्या म्हणजे कॅलरी थेरीवर आधारितच सगळी सिस्टीम सर्वच म्हणजे आता ॲलोपॅथीची प्रॅक्टिस करायला होमिओपॅथीच्या लोकांना पण परमिशन देणार आहे इतकं ते सगळीकडे पॉप्युलर आहे. आणि त्यामुळे ऍक्च्युली लॉजिक असं आहे की ती संपूर्ण कॅलरी थेरीवरती बेस्ट गोष्ट आहे आणि नेचर क्युअर ही संपूर्णपणे हेल्थ बेस्ड गोष्ट आहे. त्यामुळे फूड इज नॉट अ सोर्स ऑफ एनर्जी, डिवाइड्स द सोर्स ऑफ एनर्जी अशा पद्धतीतलं हे आमचं शास्त्र सांगतं. आणि याचं त्यांना पूर्ण मूल्यांकन होतं, याचं त्यांना माहिती होतं, सिद्धांत त्यांनी समजून घेतले होते, त्याचा वापर केला होता. त्यामुळे गांधीजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये 21 दिवसाचे मला वाटतं 2 उपास केलेत, 17-18 दिवसांचे केलेत, 10 दिवसांचे पण 7 ते 10 दिवसांचे जवळपास 15-16 उपास केलेत. तर अशा पद्धतीत त्यांचा उपवासाची शैली त्यांना माहिती होती, पद्धती त्यांना माहिती होती.
आणि त्यामुळे तो त्यांच्या राजकीय जीवनाचा पण एक त्यांनी भाग बनवला. त्यामुळे गोईंग बियॉन्ड ह्युमन लिमिट्स अँड ब्रेकिंग बाउंड्रीज बाय महात्मा गांधीजी वॉज द रिझल्ट ऑफ हिज स्पिरिच्युअल सुप्रिमसी, बट सपोर्टेड बाय द विजडम अबाउट हेल्थ ही गेन्ड थ्रू द प्रॅक्टिस ऑफ नॅचरोपॅथी. त्यामुळे नॅचरोपॅथीच्या प्रॅक्टिस मधनं सुद्धा त्यांनी ते केलं. हे नुसते स्पिरिच्युअल सुप्रिमसी नाही, डोक्यात आलं काहीतरी करत असं नाही आहे फक्त. तर त्यांचा जर का संपूर्ण जीवनपट आपण बघितला तर निसर्गोपचार शास्त्राचा संपूर्ण अंगीकार हा जो त्यांनी केला होता त्याचा सुद्धा हा एक परिपाक आहे, हे आपल्याला दिसून येत. मग त्याला इन्फ्लुएन्स कोणाला गेलं तर लुईस कुने नावाच्या माणसाचं न्यू सायन्स ऑफ हिलिंग म्हणून त्यांनी ते पुस्तक लिहिलं होतं. ते त्यांनी त्यांच्या वाचन म्हणजे जे जेव्हा साऊथ आफ्रिकेमध्ये होते आणि त्यांनी जेव्हा टॉल्स्टॉय फार्म जेव्हा त्यांनी स्थापन करून तिथे ते आश्रमी जीवन पद्धतीचा त्यांनी अंगीकार केला, तर त्यावेळेस त्यांना ही गोष्ट सापडली की अरे आपल्याकडे सत्य, अहिंसा, स्वावलंबन, साधेपणा, सोपेपणा या पंचसूत्रीवरती आधारित असलेलीच त्यांना एक आरोग्य किंवा स्वास्थ्य संवर्धनाची एक गोष्ट किंवा एक वेगळी दिशा ही या गोष्टी या पुस्तकांमुळे त्यांना मिळाली. दुसरा ॲडॉल्फ जस्ट हा पण एक युरोपियन होता की ज्याचं रिटर्न टू नेचर ही दोन्ही पुस्तकं अवेलेबल आहेत. आणि भारतामध्ये ते जेव्हा परत आले तेव्हा त्यांना ते दिनशॉ मेहतांना भेटले. आता दिनशॉ मेहता कोण होते तर दिनशॉ मेहता हे पण अतिशय स्पिरिच्युअली म्हणजे आध्यात्मिक मनुष्य होता. आणि त्यांना जेव्हा गांधीजी भेटले तेव्हा त्यांनी पुण्याच्या ताडीवाला रोडला जिथे आता नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी आहे ती दिनशॉ मेहतांची संपूर्ण ती जागा होती आणि ती संपूर्ण इमारत आणि सगळी ती मिळकत ही दिनशॉ मेहतांची होती. आणि दिनशॉ मेहता तिथे नेचर क्युअरचं सॅनिटोरियम चालवायचे, नेचर क्युअरची ट्रीटमेंट करायचे. गांधीजींना जेव्हा कळलं ते जेव्हा दिनशॉ मेहतांना भेटले तेव्हा गांधीजींनी त्यांच्याकडनं सिस्टमॅटिकली या गोष्टी समजून घेतल्या. त्याच्यासाठी जवळपास 156 दिवस ते तिथे बापू भवनच म्हणतात त्याला. आणि तिथे गांधीजींची एक खोली पण आहे की ज्या खोलीत ते राहायचे. तर त्यामुळे तिथे गांधीजी राहिले. तिथे राहून त्यांनी बऱ्याचशा गोष्टी दिनशॉ मेहतांकडनं आत्मसात केल्या निसर्गोपचाराशी संबंधित. ही ती वास्तू आहे. आणि तिथे त्यांनी पहिल्यांदा ऑल इंडिया नेचर क्युअर फाउंडेशन नावाची संस्था पहिली, इट्स अ ट्रस्ट अशी त्यांनी ती संस्था स्थापन केली की जी पुढे नॅचरोपॅथीमध्ये होते, MBBS नाही. पुन्हा मी म्हणलं तसं की इट्स अ सायन्स ऑफ कॉमन सेन्स. त्यामुळे ज्याला कळलं त्याला कळलं. आता त्याचा पण BNYS म्हणून एक वेगळा कोर्स आहे सध्या. पण इथे आत्ता जो चाललेला विषय आहे तो आता आमच्या सरांनी हा इम्पॅक्ट म्हणजे के लक्ष्मण शर्मांच्याकडनं त्यांनी ह्या सगळ्यात एका स्ट्रीम मधनं म्हणजे हे म्हणलं आम्ही गुरु शिष्य परंपरेतनं शिकलेलो होतो या गोष्टी. म्हणजे आता जसं आयुर्वेदामध्ये पण वैद्य नानल कसे होते किंवा वैद्य आता खडीवाले वैद्य, आता यांचे कोण यांच्याकडे कुठे BAMS ची डिग्री आहे. तर आमचे सर हे त्या पठडीतले आहेत बेसिकली आणि आम्ही तसेच शिकलेलो आहे. हा त्यातला मुद्दा आहे. आता ज्ञानेश्वरांनी कुठे PhD केली होती, ज्ञानेश्वरांवर PhD करतात असा विषय आहे हा सगळा. तुम्ही कॉमन लोक म्हणून पकडू नका कोणाला तिथे. मी माझ्या सरांना सुद्धा दीज आर नॉट कॉमन पीपल. प्रधानांच्या सरांचं एक मोठे वाक्य आहे की डोंट ट्रीट अस लाईक अ कॉमन पीपल. वी आर नॉट कॉमन मॅन, वी आर नॉट कॉमन, वी आर समथिंग डिफरंट. डोंट ट्रीट अस लाईक कॉमन. त्यामुळे दिनशॉ मेहतांचे गांधीजींचा फोटो तिथलाच आहे. आणि त्यांची ती पुढे ती जो ऑल इंडिया नेचर क्युअर ट्रस्ट किंवा फाउंडेशन आणि नंतर त्याचा ट्रस्ट केला तर तीच आज नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी म्हणून तिथे ती बिल्डिंग आहे ताडीवाला रोडला. आणि आता ती सगळी आता कोंडव्याला एक मोठं निसर्ग ग्राम म्हणून आता एक मोठं कॉलेज झालंय आणि तिथे एक मोठं हॉस्पिटल पण झालंय. तिथे युनिव्हर्सिटी झाली 25 एकरामध्ये. आणि आता हे सगळं तिकडे शिफ्ट झालंय निसर्ग ग्राम म्हणून कोंडव्याला. पण ही बिल्डिंग अजूनही तिथे आहे आणि त्याचं आता ते संग्रहालय पण मध्ये रूपांतर करतायत. 18 नोव्हेंबर 1945 रोजी गांधीजींनी ऑल इंडिया नेचर क्युअर ट्रस्ट नावाच्या ट्रस्टवरती पहिल्यांदा लाईफ टाईम ट्रस्टी म्हणून सही केली. आणि तो दिवस होता 18 नोव्हेंबर 1945. आणि त्यामुळे ह्या दिवशी भारत सरकारने तो दिवस नॅचरोपॅथी डे, नॅशनल नॅचरोपॅथी डे म्हणून साजरा करायचं
जाहीर केलं. जसे अनेक दिवस असतात, आपला स्वातंत्र्य दिन असतो किंवा प्रजासत्ताक दिन असतो, तसा प्राकृतिक चिकित्सा दिवस म्हणून त्यांनी साजरा करण्याच्या दृष्टीने त्यांनी तो जाहीर केला. आणि पहिला प्राकृतिक चिकित्सा दिवस हा 18 नोव्हेंबर 2018 साली साजरा झाला. म्हणजे मला असं ते भाग्य आहे की मी या प्रत्येक प्राकृतिक चिकित्सा दिवसाचा एक भाग होतो, जो आता 2024 मध्ये, आता 25 मध्ये होईल. हा जेव्हा आश्रम आपला NIN म्हणजे ऑल इंडिया नेचर केअर ट्रस्ट स्थापन करून ते जेव्हा पहिले ट्रस्टी झाले गांधीजी, त्यानंतर त्यांनी पहिला निसर्गोपचार आश्रम स्थापन केला. म्हणजे गांधीजींचं ते पुढचं भविष्यातलं जे स्वप्न होतं ते असं होतं की अशा पद्धतीतले निसर्गोपचाराचे आश्रम भारतात तयार व्हावेत आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला निसर्गोपचाराचं मार्गदर्शन मिळावं, की आपलं स्वास्थ्य कसं सांभाळायचं असतं याचं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळावं. आणि काही जर का आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या तर त्या समस्यांवरती सुद्धा त्यांना तिथे उपचार मिळावेत, हे त्याच्या मागचं उद्दिष्ट होतं. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी पहिला आश्रम स्थापन केला. पण आता गांधीजींचा खून झाला आणि त्यांच्या सगळ्याच संकल्पनांना वाटण्याची अक्षता आपल्यामुळे आजचं जे चित्र आहे हे पूर्णपणे विपरीत आहे. की आपल्याला जिथे निसर्गोपचाराचे आश्रम्स आणि सॅनिटोरियम जिथे जास्त बघायला मिळायला हवे तिथे आता आपण हॉस्पिटल्स बघतो. पण हे गांधीजींच्या समोरचं चित्र वेगळं होतं. आता गांधीजींच्या जे सिद्धांत आहेत, गांधीजींच्या म्हणजे गांधीयन फिलॉसॉफी ज्याला म्हणतो, की गांधीजींच्या तत्वज्ञानातले जे महत्वाचे 2 सिद्धांत आहेत ते सिद्धांत निसर्गोपचाराच्या सिद्धांताशी किती जवळ आहे, एकमेकांशी किती जवळीक त्याच्यामध्ये आहे. म्हणजे माझ्याकडे आमच्या सरांचं त्याचं स्टेटमेंट आहे की गांधीजींनी जर का निसर्गोपचार त्यांना इंट्रोड्यूस झाला नसता तर आपल्याला कदाचित आजचे महात्मा गांधी दिसले नसते. पण तो जो दृष्टिकोन आहे, म्हणजे तो एक तर स्पिरिच्युअल म्हणजे जो आध्यात्मिक म्हणून त्यांच्यातली जी जागी झालेली होती आध्यात्मिकता, ती त्यांच्या असा आध्यात्मिकता जागा झालेल्या माणसाला ज्या शास्त्राने आकर्षित केलं ते हे शास्त्र आहे. आणि ते कशामुळे, तर त्यातला जो नॉन व्हायलन्स हा जो पहिला सिद्धांत गांधीजींचा होता, की ज्या 2 सिद्धांतांवर आधारित यापुढे गांधीजींच्या या फिलॉसॉफीचा वापर करून जगभरात ज्या चळवळी झाल्या आणि ज्या सक्सेसफुल झाल्या ते हे सिद्धांत आहेत. आणि ते गांधीजींना या निसर्गोपचाराच्या शास्त्रात पण सापडले. तर त्यातला पहिला सिद्धांत जो आहे की इट इज पॉवरफुल अँड ऍक्टिव्ह सोल फोर्स और अहिंसा दॅट सीक टू ओव्हरकम इनजस्टिस नॉट बाय हार्मिंग द ऑप्रेसर बट बाय कन्व्हर्टिंग देअर हार्ट थ्रू लव्ह अँड व्हॉलंटरी सेल्फ सफरिंग. म्हणजे जो तुमच्यावर अत्याचार करणारा मनुष्य आहे त्या अत्याचारी करणाऱ्या माणसाला त्याच्यावरती व्हायलंट तसाच त्याला उत्तर न देता त्याला प्रेमाने जिंकून घ्या, हे सामान्य शास्त्र आहे. आणि त्याच्यासाठी थोडं लागलं तर तुम्ही त्याच्यासाठी ते सहन करा, ते अत्याचार सुद्धा थोडे सहन करा, सफरिंग ज्याला त्यांनी नाव दिलं. तर हे निसर्गोपचारात किंवा आपल्या स्वास्थ्याच्या बाबतीत कुठे लागू आहे. तर त्या नॉन व्हायलन्स मध्ये पहिली गोष्ट काय आहे, आपण काय म्हणतोय की लीव्ह द बॅड हॅबिट्स अँड अडॉप्ट द हेल्दी हॅबिट्स. व्हॉट इज बॅड हॅबिट? बॅड हॅबिट इज नथिंग बट व्हायलन्स अगेन्स्ट युअर सेल्फ. प्रत्येक जी चुकीची जीवनशैलीतली जी गोष्ट आपण करतोय ती काय आहे, इट्स अ व्हायोलेशन ऑफ लॉ. आणि ते व्हायोलेशन ऑफ लॉ झाल्यामुळे बेसिकली आपल्या शरीरामध्ये आपण वी आर सफरिंग, ती सफरिंग आपल्यामध्ये निर्माण होत आहे. आणि त्यामुळे ते पहिलं ते व्हायोलेशन थांबवा, हा निसर्गोपचार शास्त्राचा पहिला रूल आहे. म्हणून आपण काय म्हणतो, लिव्ह बॅड हॅबिट्स अँड अडॉप्ट हेल्दी हॅबिट्स, हा त्यातला पहिला भाग आहे. की याच्यात ते कुठे तत्व बसतं, इथे ते प्रिन्सिपल कुठे बसतं. दुसरं काय आहे की डू नॉट ट्रीट डिसीज ॲज एनिमी बट ॲज फ्रेंड. म्हणजे आम्ही रोगाकडे, मी म्हटलं ना, रोग हा विषयच नाहीये, रोगाकडे आपण मित्र म्हणूनच बघतो. आणि रोग मित्र म्हणून बघतो म्हणजे काय की ऍक्च्युली कुठलीही रोगकारक अवस्था ही जेव्हा शरीरामध्ये निर्माण होते तेव्हा पहिल्यांदा काय होत आहे की तुम्ही काहीतरी शरीराशी चुकीची वागणूक करताय. इट्स अ रिॲक्शन ऑफ द बॉडी टू युअर बॅड हॅबिट. तुमची वागणूक चुकती आहे आणि तुमच्या चुकीच्या वागणुकीला हे चुकतंय हे शरीर सांगतंय. आणि ते कशातनं सांगतंय, ते त्याचा परिणाम म्हणून जे एक
रोगकारक अवस्था आपल्या शरीरात तयार होते. मग त्याला करायचं आहे काय? अडॉप्ट हेल्दी हॅबिट्स. म्हणजे ऍक्च्युली तुम्ही जेव्हा त्या हेल्दी हॅबिट्स फॉलो करता, त्या फॉलो केल्यानंतर ती रोगकारक अवस्था निघून जाते. आणि ही जेव्हा गोष्ट होते तेव्हा ऍक्च्युली तो जो रोग आहे, ज्याला आपण डायबेटीस नाव देऊ, आर्थरायटिस नाव देऊ, त्याला काय वाटेल ते नाव देऊ, तो ऍक्च्युली तुमच्या शरीरात आलाय, ते तू चुकीचं वागतोयस हे सांगायला आलाय. आणि तो जेव्हा तुम्ही नीट वागायला लागला, योग्य वागणुकीत तुम्ही बदल केले की तो काय करतोय, तो निघून जातोय. थोडक्यात तुम्हाला काहीतरी तू नीट वागत नाहीयेस हे सांगायला जेव्हा तो कुठलाही मनुष्य तुमच्या आयुष्यात तुम्ही चुका करताय आणि त्या चुका कुठल्या करताय तो सांगायला जर का तुमच्या आयुष्यात येतोय, तर तो तुमचा मित्र आहे का शत्रू आहे? कोण आहे? आणि तुम्ही जर का थोडक्यात नीट वागायला लागल्यानंतर तो निघून जातोय, याचा अर्थ तो मित्र आहे ना. आणि मग तो परत कधी येतो? परत तुम्ही चुकीचं वागणूक करायला लागलात की. निसर्गोपचार रोगाकडे असं मित्र म्हणूनच बघतं. आणि त्यामुळे आम्ही कधी त्याच्याशी फाईट करत नाही. त्यामुळे त्याच्याशी फाईट करायचीच नाहीये. आणि ती फाईट न केल्यामुळे दोन्हीकडे तो मिलाफ आहे, जो म्हणतात ना प्रेमाने जिंकून घ्यायचंय. म्हणजे त्या रोगाचा स्वास्थ्याचंच रूपांतर होत आहे, त्याला जिंकूनच घेतोय आपण त्या रोगाला. हा त्यातला आस्पेक्ट आहे. आणि हीच गोष्ट कोरोनाच्या काळात बघितलं असेल तर कोरोना वॉरियर्स म्हणून तो कोरोना म्हणजे कुठला तरी विषाणू आहे, तो भयंकर मोठा शत्रू आहे, अशा पद्धती ट्रीट केल्यामुळे एकदा तुम्ही युद्ध चालू केल्यावर त्याच्यावरती युद्धामध्ये त्याचं पर्यवसन कोणीतरी एक मरण्यामध्ये होतंय ना. मग तसंच ते झालं असं आमचं मत आहे. त्याला मित्रासारखं वागवलं असतं. म्हणजे आम्ही पण कोरोनाला ट्रीट केलं, पण आमच्याकडचा कोणी माणूस मिळाला नाही. सगळेजण 4-4, 5-5 दिवसात, 1-1, 2-2 दिवसात बरे झाले. इतकं एका बाजूने ते सोपं होऊन जातं. नॅचरोपॅथी ट्रीटमेंट सपोर्ट्स वाइब्स फ्रॉम द बॉडी अँड ड्राइव्स ऑफ द माइंड. तुमच्या आतून येणारे अंतर्गत तुमच्या ज्या संवेदना आहेत त्याला ऍक्च्युली निसर्गोपचार शास्त्रामध्ये खूप महत्व आहे की तुम्हाला आतून काय वाटतं आणि शरीराचं त्याच्यावरती येणारी ती प्रतिक्रिया कशी आहे. तर या दोन्ही गोष्टी, म्हणजे या दोन्ही गोष्टी जर का तुम्ही त्या शरीराच्या आणि मनाच्या जर का ऐकत गेलात तर त्या तुम्हाला मनाविरुद्ध पण जावं लागत नाही आणि तुम्ही शरीराविरुद्ध पण जात नाही. आणि या दोन्हीचं, शरीर आणि मन हे दोन्ही तुम्ही आपलंसं करून टाकता. आणि हीच गोष्ट इतर औषधोपचार पद्धतींमध्ये होत नाही. कसं ते मी सांगतो. त्यामुळे हार्मिंग ऑपरेटर कोण आहे? ते हे सगळे हार्मिंग ऑपरेटर आहेत. बरोबर आहे ना. हे सगळे आपले शत्रू आहेत. आणि मग हे शत्रू असल्यामुळे त्यांचे जे आपल्यावर परिणाम होतात शरीरावरती, त्या परिणामांना मग आपण ट्रीट कसं करतोय? तर त्यांना आपण कुठल्या तरी गोळ्या खातोय, कुठली तरी इंजेक्शन घेतोय, कुठले तरी काढे घेतोय आणि नाही तो ऑपरेशन करतोय. आता तुम्ही मला एकच सांगा की कुठलाही तुम्हाला एक डिसीज जर का आयडेंटिफाय झाला, अगदी डायबिटीस झाला आणि तुम्हाला उद्यापासून गोळ्या खायला लागतील, काय प्रॉब्लेम आहे? दिवसातून 2-3 गोळ्या खायला नाही. म्हणजे तसा काही प्रॉब्लेम नसल्यासारखेच लोक खात आहेत. पण मनापासून खातायत का? इज इट की तुम्हाला तर उलट बरं झालं ना, डायबिटीस कळलाय आणि तुम्हाला गोळ्या मिळाल्या आहेत आणि आता तुम्ही उद्यापासून खायला सुरुवात केली की तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला बीपी आले आणि तुम्हाला गोळ्या चालू झालेत, आता उद्यापासून सगळे संकट दूर. कोण मनापासून खातंय? कोण मनापासून इंजेक्शन घेतंय? कोण मनापासून ऑपरेशन करून घेतंय? जर काय मनाविरुद्धच करून घेतोय तर इट इज ऑफेन्स यू आर डुईंग. फक्त काय होतंय, एका बाजूने ते सफरिंग सुद्धा आहे. म्हणजे हे सगळं सफरिंग आहे ना. मग आपल्याला आपण प्रारब्ध म्हणून कॅन्सरच्या ट्रीटमेंट, प्रारब्ध म्हणून ऑपरेशन, बायपास, प्रारब्ध म्हणून त्या औषधं आणि त्याचे दुष्परिणाम याच्याकडे बघतोय सफरिंग म्हणून, की जे खऱ्या अर्थाने सफरिंग नाहीये. म्हणजे ते खरं सफरिंग आहे पण ते नाहीये. म्हणजे ते ऑफेन्स आहे ऍक्च्युली आपल्या विरुद्ध, पण आपण सफरिंग म्हणून बघतोय. आणि तीच गोष्ट त्याच्याऐवजी आपल्याला डायबिटीस झाल्यानंतर मी फक्त एवढंच सांगितलं की तुम्हाला सकाळी चहाच्या ऐवजी एक कुठलं तरी फळांचा ज्यूस घ्यायला लागेल. कोणाची तयारी नाहीये? कोणाची तयारी नाहीये? म्हणजे घेण्याची तयारी कोणाची नाहीये. दुसरं तुम्हाला जरा उन्हात जाऊन बसावं लागेल असं सांगितलं, तो कोणाची तयारी नाहीये. तुमच्याकडनं थोडा मी आत्ता या क्षणाला म्हटलं आत्ता मी तुम्हाला प्राणायाम करून घेतो किंवा मी, तो कोणाची तयारी नाहीये. आणि चला आता घरी जाऊन झोपायचं शांतपणे सगळ्यांनी वेळच्या वेळेस, हे जर का सांगितलं तर कोणाची तयारी. हा मुद्दा आहे. जर पण मुद्दा काय की याला आपण सेल्फ सफरिंग कदाचित म्हणतोय, कारण आपल्याला तर झोपायचं वेळेवर नाहीये पण आता ते लागणार आहे. आपल्याला सकाळचा चहा सोडायचा नाहीये पण तो सोडावा लागणार आहे.
आपल्याला व्यायाम करायचा नाहीये, बरोबर ना, व्यायाम करायचा नाहीये पण करायला, हे सफरिंग आहे. पण मग ते सफरिंग खरं आहे का? इट्स नॉट अ ऑफेन्स. मी परत मगाशी म्हणलं तसं, जे ऑफेन्स करणाऱ्या गोष्टी आहेत आणि त्या सफर करतायत त्या मात्र आपण करतोय, आणि ज्या खरोखर तुम्हाला सपोर्ट करतायत आणि त्या सपोर्ट करणाऱ्या गोष्टी आहेत पण त्याला आपण ऑफेन्स समजतोय, म्हणजे त्याला आपण सफरिंग समजतोय, की ते मुद्दाच सफरिंग नाहीये. तर त्यामुळे अशा पद्धतीमध्ये ऍक्च्युली जेव्हा आपण या गोष्टी सफर करतो, चहा सोडून तात्पुरता काढा म्हणजे ते काढा नाहीच घ्यायचा आहे आपल्याला, तो कुठल्या तरी फळांचा ज्यूसच घ्यायचा आहे किंवा कुठला तरी व्हेजिटेबलचा ज्यूस घ्यायचा आहे, आपलं अन्न आहे म्हणजे जे आपण अतिशय चवीचवीने खाऊ घेऊ शकतो, याच गोष्टी आपल्याला खायच्या आहेत. व्यायामच करायचा आहे. म्हणजे आमचे गोपाळराव फडके म्हणून होते, म्हणजे व्यायाम ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी मनाविरुद्ध केली तरी फायदा होतो. त्यामुळे मनाविरुद्ध मान आलो आम्ही आत्ताच्या आत्ता तुम्हाला त्याची परिणिती देऊ शकतो की आत्ता तुम्हाला फ्रेश वाटायला लागतं, शरीराची हालचाल झाली की मन लगेच उडायला लागतं. तर त्यामुळे या त्या म्हणलं तर सुरुवातीला सफरिंग आहे, पण त्याला जो प्रेयसचा मार्ग म्हणतात आणि श्रेयसचा मार्ग म्हणतात. तो पहिला मार्ग आहे तो प्रेयसचा आहे, की जो सुरुवातीला कदाचित कम्फर्ट देतो पण नंतर मात्र तुम्हाला त्रास देतो. हा श्रेयसचा मार्ग आहे की जो सुरुवातीला त्रास देतो पण शेवटी मात्र तुम्हाला आनंद देतो. दुसरा जो त्यातला मी प्रिन्सिपल सिद्धांत म्हणतोय तो म्हणजे स्वावलंबन. आता हा पण गांधीजींचाच सिद्धांत आहे, सगळ्यांना माहिती आहे. द सेल्फ रिलायन्स इज अबाउट ट्रस्टिंग युअर ओन जजमेंट अँड कॅपेबिलिटीज टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी फॉर युअर लाईफ अँड डिसिजन्स, बिल्डिंग सेल्फ रिलायन्स, एनहान्सिंग कॉन्फिडन्स, रेझिलियन्स अँड इंडिपेंडन्स, रिड्युसिंग रिलायन्स ऑन एक्सटर्नल व्हॅलिडेशन अँड सपोर्ट. याच्यामध्ये स्वावलंबनामध्ये हे सगळ्यात महत्वाची गोष्ट निसर्गोपचाराची गांधीजींनी सापडली. म्हणजे मी आता हा तुम्हाला एक सिद्धांत म्हणून फक्त लिहून दाखवलाय, याचं आता रिफ्लेक्शन निसर्गोपचारामध्ये कसं येते ते आपण बघूया. की निसर्गोपचाराची पहिली फिलॉसॉफीच आहे की ईच अँड एव्हरी स्पीशी इन दिस वर्ल्ड कम्स विथ द नॉलेज दॅट टू मेंटेन अँड मॅनेज युअर हेल्थ थ्रू आउट युअर लाईफ, व्हॉट टू डू अँड व्हॉट नॉट टू डू, दॅट एव्हरीबडी नोज बाय बर्थ. जन्माला येतानाच तुम्ही ते शिक्षण घेऊन येता, असा निसर्गोपचाराचा सिद्धांत आहे. अगदी इमिजिएट सांगतो, आपण सगळे जन्माला आलेलो आहोत. जन्माला आल्यानंतर माझी बायको आता गायनेकॉलॉजिस्ट आहे, त्यामुळे ती रोज बाळंतपण करत असते. ट्रेनिंग दूध पिण्याचं ट्रेनिंग कोणाला द्यावं लागतं, बाळाला का आईला? आईला द्यायला लागतं. बघा हे डॉक्टर सांगतात, म्हणजे त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे, बरोबर आहे ना. म्हणजे ट्रेनिंग आईला द्यावं लागतं, मुलाला नाही. मुलाला जन्मजात माहिती असतं माझं अन्न काय आहे आणि ते मला कसं मिळणार आहे आणि मला ते कुठनं मिळणार आहे. आणि या फेजमधनं आपण सगळेजण गेलेलो आहोत. आणि आता इतकी 40, 50, 60 वर्षाचं आयुष्य, म्हणजे मी आता तात्पुरती जी लोक इथे आहेत त्या आनंदाने बोलतोय, मला खरं 10, 20, 25 असं म्हणायला आवडलं असतं. पण त्या वयाला आल्यानंतर मला कळत नाहीये माझं स्वास्थ्य कसं सांभाळायचं. हाच एक मोठा विनोद नाहीये का, की ज्या पहिल्या क्षणाला की जेव्हा आपला विवेक शून्य असतो तिथे मला माहितीये की माझं अन्न कसं मिळेल. आणि त्या शून्य विवेकाच्या वेळेला मला माहिती होतं. आणि आज 50 वर्षाचं ऍक्टिव्ह लाईफ जगल्यानंतर, लाईफमध्ये काही प्रोफेशनल अचिव्हमेंट्स केल्यानंतर माझं हेल्थ कसं सांभाळायचं मला कळत नाही. हे म्हणणं किती विनोदाचं आहे, पण हे निसर्गोपचार शास्त्राच्या विपरीत आहे. आणि ते किती विपरीत आहे आणि ते किती असत्य आहे ते पण मी आता लगेच सिद्ध करणार आहे. त्यामुळे ऑल द स्पीशीज इन द नेचर फॉलोज नॅचरोपॅथी एक्सेप्ट ह्युमन बिंग्स. म्हणजे सर्व प्राणी पक्षी हे सगळे निसर्ग. आत्ता बघा बाहेर गेल्यानंतर एक कावळा किंवा एक पक्षी दिसणार नाही तुम्हाला उडताना. आणि सकाळी पहाटेच्या वेळेत 5 वाजता बरोबर कोंबड्याबरोबर कोकिळ, बुलबुल, मैना सगळे ओरडायला लागतात. तीच गोष्ट कुत्र्या मांजरांच्या बाबतीत पण सत्य आहे, तीच जंगलातल्या प्राण्यांच्या बाबतीत पण सत्य आहे. त्यामुळे सर्व जंगलातले पाळलेले प्राणी सुद्धा आपल्याकडे खाणं पिणं टाकतो तात्पुरतं, आणि त्यानंतर 1-2 दिवसांनी बरं वाटलं की परत खायला लागतो. हा आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल. त्याच्यात मला लगेच म्हणलं होतं की पण प्राण्यांचे पण डॉक्टर असतात की. म्हणलं ते प्राण्यांचे डॉक्टर नसतात, ते प्राण्यांचे जे मालक असतात त्यांचे डॉक्टर असतात. कुठलंही कुत्र म्हणत नाही मला डॉक्टरकडे घेऊन जाऊन, किंवा असं कुठेही नाहीये. म्हणजे डॉक्टर्स आर नॉट अवेलेबल इन अदर स्पीशीज फॉर देअर हेल्थ इश्यूज.
कुठल्या तरी ठिकाणी तुम्ही बघितलंय की आज इथे एक पोपट बसलेला असतो आणि आसपासचे पोपट आहेत ना त्या पोपटाकडे जातात आणि त्याच्याकडे काहीतरी कुळकुळ करतात किंवा ते सांगतो तो कुठले पेरू खाम कुठले खाऊ नको. किंवा आमच्याकडे तर एक कुत्रं बसलेलं आहे ना, हे कुत्रं या सगळ्या पंचक्रोशीतली कुत्री ह्याच्याकडे येतात. पोट बिघडलंय, मला ऍसिडिटी झाली, मला डोकं दुखतंय. म्हणजे एक कुत्र दुसऱ्या, नॉट इव्हन इन कलेक्टिव्ह फॉर्म्स, म्हणजे सगळे कावळे एकत्र येतात आणि मग म्हणतात की आता उन्हाळा संपून आपण आता पावसाळ्यात जाणार आहोत आणि पाऊस येणार आहे, तर सर्वांनी कुठली पावसाळ्यात घ्यायची काळजी आहे, ज्याचे लेख लिहितात. पावसाळ्यात घेण्याची काळजी, हिवाळ्यात घेण्याची काळजी, हे निसर्गाच्या विरुद्ध, रादर हा संवाद निसर्गाच्या विरुद्ध आहे आत्ता चाललेला. की मी एक तुम्हाला सांगतोय काहीतरी की आरोग्यासाठी काय करतात. हा संवाद संपूर्ण प्राणीसृष्टीत, जीवसृष्टीत कुठेही होत नाही. हा अनैसर्गिक संवाद चाललेला आहे. फक्त आता झालंय काय की आपला विवेक आपण इतका रसातळाला नेलाय की तो तुला आहे हे सांगायची, आठवण करून देण्याची गरज पडते. हा मुद्दा आहे. आणि त्यामुळे डॉक्टर ही संकल्पनाच नाहीये इतर कुठल्या स्पीशीजमध्ये. त्यामुळे आम्ही पण स्वतःला डॉक्टर समजत नाही. आमच्याकडे आम्ही म्हणतो तर आम्हाला गुरु भेटले असं म्हणतो. आम्हाला डॉक्टर नाही भेटले, आम्हाला गुरु भेटले. आणि गुरु शिष्य, टीचर स्टुडंट्स, असाच तो ऍक्च्युली संवाद असतो. दे रिझॉल्व देम म्हणजे ते प्रॉब्लेम्स इंडिव्हिज्युअली, इंडिपेंडेंटली विथ देअर ओन इन्स्टिंक्ट्स. त्यांच्या स्वतःच्या इन्स्टिंक्ट्स मधनच ते रिझॉल्व्ह करतात. जाऊन तिथे परस्पर कुठलं तरी गवत शोधतात, गवत खातात, उलट्या करतात, बरे होतात, परत आपलं आयुष्य चालू करतात. कुठलेही मांजर दुसऱ्या मांजराला विचारलं जात नाही दुर्वा कुठे तरी सध्या, म्हणजे तुला काल खाल्ले असतील तर मी तिथे जाऊन खातो. हा संवाद कुठेही दुसरीकडे नाही. आपल्याकडे मात्र हा एक नवीन डॉक्टराला त्याच्या हाताला चांगला गुण आहे. हे फक्त माणसामध्ये आहे, बाकी कुठल्या प्राण्यांमध्ये नाही. त्यामुळे बिंग ह्युमन म्हणजे काय, आता मला पटकन सांगा की तो विवेक आपल्याकडे आहे की नाही, हे आपण आत्ताच्या आत्ता तपासून बघूया. आणि ही सर्व उत्तरं तुम्हाला तुमच्या आई वडिलांनी शिकवलेत म्हणून, गुरुजींनी शिकवलेत म्हणून, तुमच्या कुठल्या तरी अशा माणसांनी शिकवलेत म्हणून देताय का तुम्हाला माहिती आहे म्हणून देताय इन्स्टिंक्टिव्हली, ते सांगा. आता पटकन वेकअप स्लीप म्हणजे लवकर म्हणजे उठणे किंवा झोपणे, अर्ली का लेट? अर्ली. तुमची माझी उत्तर मॅच झाली तरी आपण सगळे एकाच टाईपचे स्पेशीज आहोत हे सिद्ध होईल. ज्याचं उत्तर बरोबर येणार नाही त्याचा तपासून बघायला लागले तो मनुष्य आहे का कोण वेगळा प्राणी आहे ते. साधं कॉमन सेन्स आहे ना, वेगवेगळ्या हेल्थीचं कॉमन सेन्स. दुसरं लगेच फूड मोर का लेस, ठीक आहे. ज्यांची वजन जास्त आहेत असं वाटते त्यांनी उत्तर देताना विचार करा की हे उत्तर आपण कसं देऊ शकलो. बघा तुमची माझी उत्तर मॅच होतात म्हणजे आपण सगळी माणसंच आहोत. एक्झरसाइज ऍम्पल का लेस, बरोबर ना? हे कोणी सांगितलं विचार करा. आई वडिलांनी सांगितलं का शाळेत कुठल्या गुरुजींनी शिकवलं विचार करा. अनुभव, दॅट्स इट. म्हणजे हे आपल्याला जन्मजात नॉलेज आहे आणि होतं, हाच त्यातला सिद्धांत आहे. आता पुढचं इट का एक्सक्रीट, म्हणजे एकाच वेळेला मला जर का अगदी सरळ शब्दात बोलायचं शी पण लागली आहे आणि मला भूक पण लागली, मी काय करायला पाहिजे? बरोबर आहे ना? बस तुमचं माझं उत्तर मॅच आहे. पुढे ईट ऑर एक्सरसाइज, खाल्लं पाहिजे का व्यायाम केला पाहिजे? खाल्ल्याशिवाय ताकद कशी येणार? नाही, वकिली नको. महत्वाचं काय आहे लाईफ मध्ये? महत्वाचं काय आहे, अन्न का व्यायाम? दुसरा ऑप्शन बघा ना, ईट का हे. तुम्ही प्रायोरिटी सांगा, प्रायोरिटीवर बोला. तुम्ही प्रायोरिटीला टिक कशाला कराल? ईट का एक्सरसाइज? हा नाही मग तुम्हाला निसर्गोपचाराचा अभ्यास करायला पाहिजे. एक्सरसाइज हॅज व्हॅल्यू. म्हणजे तुम्ही अन्न तुम्हाला किती कडकडून भूक लागली आणि तुम्ही अन्न नाही खाल्लं काही फरक पडत नाही. पण तुम्ही आत्ताच्या आत्ता मला 10 मिनिटं कुठली हालचाल न करता नुसतं बसून दाखवा, किंवा आत्ता इथे कोणाला तरी मी सावधानच्या पोझिशनमध्ये उभा करतो आणि त्यांनी सावधानच्या पोझिशनमध्ये 20 मिनिटं उभं राहून दाखवा. जर का दाखवता आलं तर आम्ही म्हणू एक्सरसाइजची व्हॅल्यू नाहीये, म्हणजे हालचालीची व्हॅल्यू नाहीये. आता आपल्याला न कळत आपण इतक्या हालचाली करतो आहोत म्हणून आपण इतका वेळ या खुर्चीत सस्टेन करतो आहोत. तुम्हाला आता असंच्या असं बसून राहायचं, अजिबात ना पाय हलवायचा, ना हात हलवायचा, ना मान हलवायची. असंच्या असं लाकडासारखं बसून राहायचं. जर का सांगितलं तर बघू कोणाची काय कॅपॅसिटी आहे.
एक्झरसाइजचं रिलेशन हे हालचालीशी आहे. हालचालीशिवाय तुम्ही जगू शकत नाही. अन्नाशिवाय तुम्ही जगू शकता, म्हणजे हालचालीशिवाय तुम्ही 1 सेकंद पण जगू शकत नाही. एखादा मिनिट तुम्ही कदाचित नकळत तुम्ही एका पर्टिक्युलर पोजमध्ये तुम्हाला लक्षात पण येत नाहीये की आपण यू आर मुव्हिंग कंटिन्युअसली अँड दॅट इज ऍक्च्युअली किपिंग युअर सेल्फ कम्फर्टेबल. पण तीच गोष्ट आता किती कडेकडून भूक लागू दे, तुम्ही उद्या संध्याकाळपर्यंत काही खायला दिलं नाही, रादर यू विल फील मोर एनर्जेटिक इफ यू डोंट ईट. हा त्यातला महत्वाचा मुद्दा. मी म्हणतोय म्हणून नाही, तुम्ही स्वतः विचार करा. मी तुम्ही विचार न करता उत्तर देताय म्हणून मी थोडंसं एक्सटेंड करतोय. ऍक्च्युली मला 1 तासात संपवायचं होतं, पण तुमचा इंटरेस्ट बघून मी थोडंसं जास्त बोलतोय. नाही तर मला 1 मिनिटाला 1 स्लाइड या रेटनी जायचं घर. एक्झरसाइज और स्लीप. स्लीप. कधी कधी टीचरना आवडतं ते उत्तर देतात, तसं आम्ही देतो. नाही बरोबर आहे, कारण तुमच्या आयुष्यात तुम्ही ते फॉलो केलं नाही दिसतंय. कारण तुम्ही मी सांगतोय त्या पद्धतीत वागला असाल तर तुम्ही दिसणार पण वेगळे दिसता. हा मुद्दा आहे, कारण त्याचे परिणाम उत्तमच येतात तुम्हाला. हे परिणाम दिसत नाही शरीरावर, याचा अर्थ काहीतरी चुकतंय. आता परत ज्यांनी त्यांनी आपल्या आपल्या आयुष्याची व्हॅल्यू ठरवायचे. आय डझंट मीन की प्रत्येकाला ज्यांनी ठरवायचंय की टू व्हॉट एक्सटेंट ही एक्सपेक्ट हेल्थ. जर का काही फरक पडत नसेल तर आता मी म्हटलं तसं दुनिया त्याच लाईन्सवर चालली. आमचा इंटरेस्ट असा आहे की ज्या माणसाला आयुष्यात ड्रग, डॉक्टर्स आणि डिसीज नको आहेत, ते यापासनं 3 पासनं तुम्ही 100% तुमचं आयुष्य उत्तम पद्धतीत घालवू शकता. हा सिद्धांत, हे अंतिम सत्य आहे. आणि त्यासाठी जे उपयोगाचं आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगायला आलो. स्लीपला टिक केलं. हो, म्हणजे झोपायचं का, म्हणजे झोप येते तर व्यायाम करायचा का झोपायचं. मी आज दिवसभरात माझा व्यायाम राहिलाय आणि माझी झोप पण राहिले आणि मला झोप येते, तो व्यायाम राहिलाय म्हणून व्यायाम करून झोपायचं का. झोपायचं ना, व्यायाम राहिला तरी चालेल, कारण रेस्ट इज मोर इम्पॉर्टंट दॅन ऍक्टिव्हिटी. म्हणजे हे समजून घेण्याची गोष्ट आहे. समजत नसेल तर खरोखरच तुम्हाला गरज आहे ह्या गोष्टी समजून घेण्याची, कारण हे जर का समजून घेतलं तर आयुष्य खूप सोपं आहे. आणि कॅरेट और वडापाव, हा म्हणजे आपण खात नाही कधी माहिती आहे कॅरेट. नाही म्हणजे मला म्हणायचा मुद्दा मी फक्त इथे सिद्ध एवढ्यासाठी करतोय की आपल्याला पण सगळं समजतंय, पण वी आर नॉट अप्लाइंग अवर ओन इन्स्टिंक्टिव्ह नॉलेज इन अवर लाईफ. दॅट्स ऑल. नेचर इज ऑल अबाउट युअर इन्स्टिंक्टिव्ह नॉलेज. तुम्हाला काही वेगळी इन्फॉर्मेशन मी देतोय असं नाहीच आहे, बट यू आर नॉट अप्लाइड इट अँड नेचर युअर ऍडवाइस इट अँड टेल्स यू द वेज हाऊ टू अडॉप्ट दोज रूल्स अँड रेग्युलेशन व्हॉट यू ऑलरेडी नो. तुम्हाला तर नक्की माहिती तेच सांगतो, पण अडॉप्ट कसे करायचे कळत नाही. ते आम्ही थोडं शिकवतो. कुठे शिकवतो ते सांगतो ना. मला माहिती आहे, तरी तुम्ही शांत बसलाय माझ्यावरती, म्हणजे माझी अचिव्हमेंट आहे. मागच्या वेळेपेक्षा बरंच चेंज आहे. हो, नाही तुम्ही परत या. परत भंसन जोशींचा प्रत्येक वेळ तोच राग ते 3 वेळा 3 पद्धतीत गाऊ शकतात. ती आमची कपॅसिटी आहे. त्यामुळे हू हिल्स द बॉडी हिल. शरीर बेसिकली तुम्हाला बरं करतं आणि हे आपल्याला माहिती आहे. थोडंसं डोकं दुखलं, थोडंसं पोटात गुडगुड झालं, लगेच आपण गोळ्या घ्यायच्या मागे लागत नाही. आणि काय होतं, 1-2 तास होऊन गेल्यानंतर आपण विसरूनही जातो की आपल्या पोटात असं आल्यानंतर गुडगुडत होतं, थोडं डोकं. कारण आपल्याला इन्स्टिंक्ट्स मधूनच माहिती आहे की बॉडी इज इंडिपेंडेंट, सेल्फ सस्टेनिंग, रिकव्हरिंग अँड डेव्हलपिंग मेकॅनिझम. त्यामुळे ते सेल्फ सस्टेनिंग आहे. त्याला जर का बाहेरनं मदत केली तर रिकव्हरिंग पण आहे, आणि तशीच बाहेरनं मदत केली तर डेव्हलपिंग पण आहे. म्हणजे तुम्ही जर का नीट व्यायाम केला, एका ओरिएंटेशननी खाणं पिणं झोप याची व्यवस्थित नियोजन केलं तर ते स्वतःमध्ये डेव्हलपमेंट पण करू शकतं, एफिशियन्सी पण वाढवू शकतं. कुठली इंजेक्शन, गोळ्या, औषधं गुळगुळ न घेता, हा त्याचा सगळा महत्वाचा सिद्धांत आहे. कुठली सप्लिमेंट्स न घेता. त्यामुळे डोंट चेक युअर बॉडी, चेक युअर हॅबिट्स. हे निसर्गोपचाराचा सगळ्यात महत्वाचा सिद्धांत आहे की तुम्ही तुमचं शरीर चेक करू नका, तुमच्या हॅबिट्स चेक करा. तुमच्या हॅबिट्स चुकतायत, त्याची रिॲक्शन बॉडीवरती निगेटिव्ह येते. हॅबिट्स पॉझिटिव्ह केल्यात, नीट केल्यात की तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुमच्या बॉडीच्या रिॲक्शन यायला लागतील. आपण मगाशी जी डेफिनेशन बघितली त्याच्यामुळे एक्सटर्नल जे सपोर्ट्स आहेत त्याच्यावरचं जे डिपेंडन्सी आहे ती कमी होत जाते. हा जो त्यातला आस्पेक्ट आहे तो इथे आहे की तुम्हाला आम्ही कधीच चेक करायला, आमचे सर पण कधी चेक करायला गेले नाही, मी पण कधी जाणार नाही. आम्ही एवढंच बघणार आहोत की मला झोप नीट लागते ना, मला एवढंच बघणार आहोत मला अन्न, मला भूक नीट लागते ना, हेच बघणार आहोत की मला
व्यवस्थित माझं पोट साफ होत आहे ना, हे बघणार आहोत की व्यायाम करताना माझी एफिशियन्सी उत्तम आहे ना. हे जर का रोजच्या रोज मी एका माझा सिस्टीमचा भाग म्हणून करत राहिलो आणि चेक करत राहिलो, तर मला बघायला जायची गरज नाही की मला डायबिटीज आलाय का, मला आर्थरायटिस, मला काही कुठला रोग आलाय का, माझा हार्ट कसं आहे. हार्टमध्ये पेन आल्यानंतर आता वरचा श्वास लागल्यावरती त्या स्ट्रेस टेस्ट द्यायला जायचं नसतं. तर एक्झरसाइज इज अ डेली स्ट्रेस टेस्ट. त्या ओरिएंटेशननी जर का व्यायाम केला तर तुम्हाला वेगळी स्ट्रेस टेस्ट द्यायची गरज नाही. हे खरं त्यातला सगळ्यात महत्वाचा अंतिम सत्य आहे. पण तो व्यायाम नेमका कसा करायचा, कुठल्या लॉजिकनी करायचा, हे मात्र एकदा समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मगाशी जे पण म्हणलं की निसर्गोपचाराच्या फिलॉसॉफीमध्येच यू आर युअर डॉक्टर आहे. आणि यू आर युअर डॉक्टर सिन्स सायन्स ऑफ नॅचरोपॅथी टीचेस यू हाऊ टू बी. हे आता मी तुम्हाला जे सांगतोय ते तुमच्या लक्षात आलं असेल की निसर्गोपचाराचं शास्त्र तुम्हाला ते शिकवतं. आणि मग ते कुठे आध्यात्मिकतेकडे जातं, कारण नेचर क्युअर इज सायन्स ऑफ स्पिरिच्युअलिटी. म्हणजे ते अल्टिमेटली स्पिरिच्युअल सायन्स आहे असं पण म्हटलं जातं. त्याचं कारण तुम्ही बघितलं तर तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार किंवा अहम ब्रह्मास्मी, ही जर का आपण आध्यात्मिक जे सिद्धांत आहेत त्यांचा जर का अर्थ काढायचा ठरवलं तर तूच आहेस तुझ्या स्वास्थ्याचा शिल्पकार आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे दोन्ही सिद्धांत सारखेच आहेत. कारण स्वास्थ्य हीच तर तुमच्या जीवनाची अनुभूती ऑफ युअर लाईफ. हेल्थ इज अ क्वालिटी ऑफ युअर लाईफ. तुम्ही किती हेल्दी आहात त्याच्यावर तुमच्या लाईफची क्वालिटी ठरते. प्रिन्सिपल्स वरती बोलतो. आणि मग निसर्गोपचारच का, तर इट्स अ ट्रुथ. कारण कनेक्टेड टू लॉज ऑफ युनिव्हर्स. म्हणजे तुम्ही आता बघितलं असेल तर पंचमहाभूतं जी तयार झाली, तुम्ही जर का या सृष्टीची निर्मिती कशी झाली आणि त्या दृष्टिकोनातून जर का आपण अभ्यास करायला लागलो तर तिथे ते सृष्टीच्या निर्मितीचे सिद्धांत आहेत. तेच सिद्धांत जसेच्या तसे निसर्गोपचाराच्या शास्त्रात आपण आता आपल्या जीवनामध्ये अडॉप्ट करतो. आपल्या जीवनाचा एक भाग म्हणून आपण ते सिद्धांत आपण फॉलो करायला लागतो. तुमच्या जीवनामध्ये तुम्ही अन्न कमी करता आणि व्यायाम वाढवता, हा सृष्टीच्या नियमाशी संबंधित गेलेला तो सिद्धांत आहे. म्हणजे त्या सिद्धांताला आपण जोडतो स्वतः, असा तो आस्पेक्ट आहे. त्यामुळे इट्स अ ट्रूथ अँड इट्स अ ॲब्सोल्यूट ट्रूथ. ते इकॉनॉमिकल आणि इफेक्टिव्ह आहे. म्हणजे कसं बघायला गेलं तर आम्ही असं म्हणतो की वेन इट्स अ मॅटर ऑफ हेल्थ इट्स अ ₹0 बजेट. परत इफेक्टिव्ह आहे का, तर ते इफेक्टिव्ह आहे की नाही सांगायला आपल्याकडे 2 आमचे मेंबर्स आलेले आहेत. ते माझ्यानंतर एक 5 मिनिटं त्यांचा अनुभव पण इथे सांगतील. कारण नुसतं मी एक सिद्धांत आणि एक आयडिओलॉजी सांगतोय हे सत्य आहे, पण ते ऑन ग्राउंड किती खरं आहे, ट्रू टू द फॅक्ट्स, हे पण सांगायला आमचे 2 मेंबर्स इथे आलेले आहेत. ते तुम्हाला आपले अनुभव सांगतील. त्यामुळे नॉन व्हायलेंट आणि सेल्फ सफिशियंट हे पण आपण बघितलं की तुम्हाला